हरे नमः। धर्माचा पुतळा भासे जना भुवरी भासे देऊनी जो जगतिया दीक्षा देऊनी जो जगतिया बद्धास हो उद्धरी बद्धास हो उद्धरी वाणीने वदता भागवती कथा वाणीने वदता भागवती कथा व्यासाप्रती भासला व्यासाप्रती भासला तो हा गुरु श्री जनार्दन असा तो हा गुरु श्री जनार्दन असा पाटांगणी शोभला पाटांगणी सद्गुरुनाथ महाराज की जय। हरे नमः। विदुरुवाच सुखाय कर्माणि करोति लोको न तये सुखंचा वान्यदुपारमंबा विंदेत भूयस्तत एव दुःखम यदत्र युक्तं भगवान वदेन्नः। भगवान वेदव्यास वर्णन करून सांगू लागले। शुकाचार्य राजा परीक्षितीला आणि सूत संवाद चालू आहे आणि आता या तिसऱ्या स्कंधापासून मैत्रेय आणि विदुर यांचा संवाद सुरू झालेला आहे। मैत्रेय यांची भेट विदुरांशी झाली हरिद्वारला आणि त्या ठिकाणी विदुरांनी नमस्कार केला आणि मैत्रेय महर्षींना प्रश्न विचारला। हे फार विद्वान होते, ज्ञानी होते आणि याचबरोबर या व्यास महर्षींचे परम मित्र होते। त्याचप्रमाणे शेष परंपरेचं ज्ञान त्यांनी आत्मसात केलेलं होतं आणि तू यानंतर चांगला पुराणाचार्य होशील अशा प्रकारची त्यांना भूमिका कथन केल्यामुळं आणि अशा प्रकारचा आशीर्वाद दिल्यामुळं पुलस्त्य नावाचे जे ऋषी आहेत त्या पुलस्त्यांनी मैत्रेयांना सांगितलं की तुम्ही फार मोठे पुराणाचार्य व्हाल आणि म्हणून याच दृष्टीने त्यांनी हे भागवताचं कथन पुढे विदुराला केलेलं आहे। म्हणून विदुराने प्रश्न विचारला। नेहमी प्रश्न विचारल्यानंतर उत्तर देणं किंवा प्रश्न विचारल्यानंतर त्यासंबंधीचं विवरण करणं ही एकूणच पुराणाची शैली आहे आणि हीच आपली विद्येची पद्धत आहे। सुखाय कर्माणि करोति लोको न तये सुखम वान्यदुपारमंबा। पहिला प्रश्न त्यांनी असा विचारलाय की हे मैत्रेय महाराज आम्हाला सांगा की माणसं सुखाकरता प्रयत्न करतात पण त्यांना सुख न मिळता दुःख प्राप्त होतं आणि दुःखाची सतत वाढत होत राहते। त्यामुळं काय केलं म्हणजे भगवंताची कृपा प्राप्त होईल आणि सुख प्राप्त होईल ते आम्हाला सांगा। सुखाय कर्माणि करोति लोको, लोक सुखासाठी प्रयत्न करतात। सुखार्थात सर्वभूतानां मता सर्वाः प्रवृत्तयः। सुखासाठी सगळ्या वेगवेगळ्या प्रकारच्या शास्त्रांची निर्मिती झाली, पुराणांची निर्मिती झाली, कहाण्यांची निर्मिती झाली, स्तोत्रांची निर्मिती झाली। कशामुळे? माणसाला सुख प्राप्त व्हावं। पण शेवटी असा अनुभव येतो की माणसाला सुख काही मिळत नाही आणि दुःखच त्याच्या पदरी पडतं। कशामुळे असं होतं? तेव्हा हे आम्हाला सांगा। अनुग्रहायेह चरंती नूनम। आपण या संबंधीचा अनुग्रह आमच्यावरती करा आणि कृपा करून आम्हाला भगवंताच्या या लीलेची माहिती करून द्या। असं म्हटल्यानंतर त्यांनी सांगितलं। आता विदुराने जे प्रश्न विचारले ते अनेक प्रकारचे प्रश्न आहेत। जवळपास 17 श्लोक हे प्रश्नामध्ये घातलेले आहेत। 17 श्लोकांमधून प्रश्न विचारलेले आहेत आणि माणसाला सुख आणि दुःख यापैकी दुःख प्राप्त होतं, सुख मिळत नाही। सुख पाहता जवा पाडे, दुःख पर्वता एवढे असं तुकाराम महाराजांनी म्हटलंय। तेव्हा कृष्णाच्या कथांचं यामध्ये विवरण करता करता आम्हाला हेही सांगा, तुमच्या मुखांमधून जी कथा बाहेर पडते त्यामधून भगवंताच्या कृपेचा आशीर्वाद आम्हाला प्राप्त होतोय आणि
उद्धृत्य पुष्पेधी वार्त बंधू शिवाय न कीर्ते तीर्थ कीर्ते हे ते म्हणतात, आम्हाला भगवंताची कथा सांगा, त्याच्यासाठी आमचे कान आसुसलेले आहेत. असं म्हटल्यानंतर आता मैत्रेय सांगू लागले. मैत्रेय म्हणतात, हे विदुरा, तू जो प्रश्न विचारलास कृष्ण कथेच्या अनुषंगाने हे सगळं सांगायचं म्हणतोयस, तेव्हा मला याचा आनंद आहे की आपले प्रश्न हे लोककल्याणकारक आहे. आणि नैतच्चित्रं त्वयि क्षतर बाधारण वीर्यजे. आता या ठिकाणी मैत्रेय विदुराला म्हणतात, हे विदुरा, तुम्ही काही सामान्य नव्हे, तुम्ही सुद्धा श्रेष्ठ आहात, तुम्ही सुद्धा ज्ञानी आहात. शिष्याचा अधिकार सुद्धा गुरुनी ओळखला पाहिजे. शिष्य कसा आहे, शिष्याने जरी नम्रता स्वीकारली, 2 हात जोडले, तरी ते म्हणतात तुम्ही प्रत्यक्ष बादरायण वीर्यजे, तुम्ही प्रत्यक्ष व्यासांनी नियोग पद्धतीने तुम्हाला उत्पन्न केलेलं आहे. तुम्ही जरी दासीच्या ठिकाणी निर्माण झाला असलात तरी मांडव्य शापात तुम्ही प्रत्यक्ष यमराज आहात हे मला माहिती आहे. मांडव्य ऋषीच्या शापाने तुम्ही या पृथ्वी तलावरती दासीपुत्राच्या रूपाने प्रगट झालात. ही कथा आपण मागे पाहिलेली आहे. तेव्हा तुम्ही प्रत्यक्ष सत्यवती सुतान, तुम्ही प्रत्यक्ष खऱ्या अर्थाने कुरुवंशीच आहात आणि म्हणून तुम्ही ज्ञानाचे अधिकारी आहात. यस्य ज्ञानोपदेशाय, आणि तुम्हाला ज्ञान सांगावं हे मला भगवंतांनी सांगितलंय. मा दिशत भगवान ब्रजन, जेव्हा भगवंतांनी उद्धवाला ज्ञान सांगितलं त्यावेळेला मी तिथंच होतो आणि भगवंतांनी मला आदेश दिला की तू विदुराला ज्ञान सांग. आणि म्हणून मी या ठिकाणी भगवंताच्या आदेशानुसार तुमच्याकडे आलेलो आहे. आपली भेट झाली ती उगे विनाकारण नाही झाली. आयुष्यामध्ये ज्या काही महत्वाच्या घटना घडतात त्याच्या मागे ईश्वरी संकेत असतात. आपल्याला ते सहज घडल्यासारखं वाटतं, पण नाही, त्याच्या मागे ईश्वरी संकेत आहेत. भगवंताची इच्छा काय आहे, भगवंत कसा कार्य करून घेतो. काही वेळेला आपल्याला दुःखामध्ये टाकतो आणि दुःखात टाकून आपल्याकडून सत्कार्य करून घेतो. आपल्याला वाटतं काय दुःख व्हायलंय, काय दुःख व्हायलंय. कृष्णदयार्णव यांच्या बाबतीत अशीच घटना घडली. हे कृष्णदयार्णव दत्त संप्रदायातले प्रत्यक्ष गोविंद हे त्यांचे गुरु आहेत. आणि ते ज्या वेळेला पैठणला आले त्यावेळेला त्यांना एक व्याधी सुरू झालेली होती. सगळ्या अंगामधून रक्त पडत होतं, नाकातून रक्त, कानातून रक्त, तोंडातून रक्त, आणि आग होत होती. हे दुःख एवढं झालं की त्यांना सहन करण्याच्या पलीकडचं 1, 2, 3, 4 वर्ष दुःख सहन केलं, आजार सहन केला, काही उपाय होईना. आणि एकदा नाथषष्ठीला नाथ महाराज त्यांच्या स्वप्नात आले आणि सांगितलं की तू दशमस्कंधावर भाष्य लिही, दशमस्कंधावर ओवी मराठीतून लिही, तुझं हे दुःख कमी होईल. आणि त्यांच्या म्हणण्याप्रमाणे लिहिल्याबरोबर पूर्वार्ध पूर्ण झाला आणि एकदम व्याधी संपली. म्हणजे मला हे सांगायचंय की तुम्हाला देव कधी कधी दुःखात टाकतो आणि या दुःखाचं कारण काय काय याचा शोध घेत घेत आपण शेवटी संताकडे जातो आणि संत मार्ग दाखवतात. संतांनी दाखवलेला मार्ग हा आपल्याला दुःखातून सुखाकडे नेणारा असतो. म्हणून क्षणिक दुःखाचा विचार करू नका, दैहिक दुःखाचा विचार करू नका, अंतिम पारमार्थिकतेचा माणसाने विचार करावा. त्यांनी सांगितलंय की मता सर्वा प्रवृत्तयः, पण धर्माशिवाय सुख नाही. धर्म केल्याशिवाय आपल्याला सुख प्राप्त होत नाही. ते म्हणतात सुखंतु विना धर्मः, विना धर्मः न सुखंतु. माणूस धर्माशिवाय सुखी राहू शकत नाही. म्हणून ततः धर्मपरो भवेत, म्हणून तुम्ही धर्मपर व्हा. कारण धर्म केल्याशिवाय आपल्याला सुख प्राप्त होत नाही. दया तेथे धर्मू आणि धर्मू तेथे सुखागमू. माऊलींनी म्हटलंय ज्या ठिकाणी दया आहे तिथे धर्म आहे.
जिथे धर्म आहे तिथे सुखाचा आगम आहे. सुख बोलवायला दुसरीकडे जायची गरज नाही. सुखासाठी दुसरे प्रयत्न करायची गरज नाही. तुम्ही धर्मपर व्हा, सुख तुमच्याकडे येईल. आणि आम्ही सगळ्या अधर्माने वागतो आणि आम्ही म्हणतो आम्हाला सुख प्राप्त होऊ द्या, सुख प्राप्त होऊ द्या. अहो, तुम्ही अधर्माने वागत असाल तर सुखाचा मार्ग चुकला. तुम्हाला ज्या गावाला जायचंय त्या गावाच्या गाडीत बसलं पाहिजे. तुम्ही बसलात, जायचंय पूर्वेला आणि बसलात पश्चिमेच्या गाडीत, जायचंय नांदेडला आणि बसलात दिल्लीच्या गाडीत. अहो, कसं जमेल? तुम्हाला ज्या ठिकाणी जायचंय तिथेच बसलं पाहिजे. या दृष्टीने ते म्हणतात सुखार्थात सर्वभूताना मता सर्व प्रवृत्तया. हे सगळे मत सुखासाठी निर्माण झालेत म्हणून धर्मपरो भवेत. मग आता हे विदुरा, तू ज्ञानी आहेस, तू कोण आहेस हे मी तुला सांगितलं. आता भगवान एका असेद आणि तुला आता मी पहिल्यापासून सगळ्या गोष्टी सांगतो. भगवान ही विश्वसृष्टी कसा निर्माण करतो ते या ठिकाणी सांगायला सुरुवात करतात की या सृष्टीच्या आधी फक्त भगवान हे एकच तत्व होतं, ईश्वरत्व. पण ईश्वर हे देखील नाव नव्हतं, ब्रह्म तत्व होतं. सगळीकडे एकरूपता होती, सगळे आत्मे भगवंताशी एकरूप होते. आणि त्यानंतर सभा एष तदा दृष्टा नापश्य दृश्यमेकराट आणि मेने संतमिवात्मानं सुप्त शक्तिरसुप्त दृक. सुप्त शक्ती जी आपल्यामध्ये, जी सुप्त स्वरूपात आहे, गुप्त स्वरूपात आहे, ती आपल्यामध्ये आहेच आहे. ती जेव्हा आपण एखादं कार्य करतो तेव्हा ती प्रगट होते. म्हणून भगवान जेव्हा विश्वनिर्मितीचं कार्य करायला लागतो तेव्हा ही शक्ती प्रगट होते. आणि म्हणून भगवंताच्या मनात इच्छा झाली. इच्छा झाल्याबरोबर मी फार व्हावं, अहम बहुश्याम प्रजायेय एकाकीन रमते. एकटं माणसाला करमत नाही, मग कोणीतरी दुसरं पाहिजे. मग हे दुसरं म्हणजे आपल्यातलीच शक्ती त्याने प्रगट केली. त्याच्या इच्छेनुसार हे विश्व प्रगट झालं. समा येत सतंदृष्टू शक्ती सदसदात्मिका. ही शक्ती हे त्याचं दुसरं रूप आहे, हे त्याचं प्रगट रूप आहे. अप्रगट असलेली शक्ती आपल्याजवळ आहे, पण आपल्यामध्ये शक्ती आहे. आपण म्हणतो तुमच्यात शक्ती आहे का? हो. कशावरून? मग शक्ती आहे हे कशावरून? तर तुम्ही एखादं वजन उचललं, हा आहे ना शक्ती. पण वजन उचलायचं जेव्हा कार्य केलं तेव्हा ती शक्ती दिसली. जोपर्यंत कार्य नाही केलं तोपर्यंत दिसली का? नाही दिसली. आपल्याला सगळे माणसं सारखेच दिसतात. कुणी चित्रकार आहेत, कुणी गायक आहेत, कुणी नट आहेत, हे सगळे माणसं आहेत. पण ते त्यांच्या चेहऱ्यावरून तुम्हाला हा चित्रकार आहे, हा नट आहे, हा गायक आहे हे दिसतं का? जेव्हा तो गायला सुरुवात करील, सा लावला त्यांनी, हा अरे हा चांगला गायक दिसतोय, हा गायक आहे. कशावरून? गायला बसला आणि गाणं प्रगट केलं म्हणून गायक. चित्रकार आहे, त्यांनी चित्र काढलं म्हणून आपण त्याला चित्रकार म्हणतो. आणि जोपर्यंत तो चित्र काढत नाही तोपर्यंत त्याला चित्रकार कोण म्हणत? हो, हा शिल्पकार आहे, हा चित्रकार आहे, हा गायक आहे, हा वादक आहे. हे सगळं त्याच्यात आहे का नाही सांगा बरं? गायन हा गुणधर्म गायकात आहे, पण तो गायल्याशिवाय कळणार नाही. वादक हा जेव्हा तबला वाजवेल, पेटी वाजवेल तेव्हाच त्याचं कौशल्य कळेल. तोपर्यंत माणसासारखे माणसे. मग शक्ती, कला आपल्यात आहे, पण जेव्हा आपण ती प्रगट करू तेव्हा ती व्यक्त होते. या व्यक्त होण्यालाच विश्व म्हणतात. हे व्यक्त झालं की तो प्रगट झाला, तो कलाकार म्हणून प्रगट झाला. शिल्प निर्माण केलं तर शिल्पकार म्हणून प्रगट झाला, नाटक केलं तर तो नट म्हणून प्रगट झाला, व्यक्त झाला. नटांनी एखादं सुंदर अशा प्रकारचा अभिनय केला. मुकुंदराजांनी उदाहरण दिले विवेक सिंधूमध्ये की एखाद्या नटाने चांगला अभिनय केला, अभिनय केल्यानंतर त्याला सरकारने पारितोषिक दिलं. कोणाला पारितोषिक मिळालं हो? अहो म्हणले नट सम्राट नावाचं नाटक शिरवाडकरांनी लिहिलंय, त्याच्यामध्ये आप्पासाहेब बेलवेलकरांची भूमिका यांनी केली आणि आप्पासाहेब बेलवेलकरांच्यासाठी हे पारितोषिक.
कोणाला मिळालं? पण ज्यांनी भूमिका केली त्याला मिळालं. पण भूमिका कुठे आहे? ते म्हणे भूमिका कालच केली. मग ती कुठे आहे? ती माझ्यातच आहे. आप्पासाहेब बेलवलकर कुठे आहे? तो त्या नटामध्येच आहे. त्यांनी ज्या वेगवेगळ्या भूमिका केल्या त्या कुठे आहेत? ते त्या नटातच आहेत. तो कधी चांगल्या भूमिका करील, कधी वाईट भूमिका करील, पण ह्या भूमिका आहेत सगळ्या. तो काही तो व्यक्ती आहे का? भूमिका त्याच्यात अंतर्निहित आहेत. ह्या माईक स्वरूपात आहेत, आभास स्वरूपात आहेत, दृश्यमान स्वरूपात जेव्हा आपल्याला दिसतात अभिनय, तेव्हा आपण ते जे वस्त्र, प्रावरण, अलंकार, त्याचप्रमाणे त्याला बक्षीस कुणाला मिळालं? त्या नटाला मिळालं, म्हणजे व्यक्तीला मिळालं. पण भूमिकेला मिळालं का? हो, भूमिकेसाठी मिळालं. साठी चतुर्थी विभक्ती आहे. भूमिकेसाठी मिळालं, पण घेतलं कोणी? नट या व्यक्तीने घेतलं. मग का? तो म्हणलं 3 मी एकच आहे ना. मग ते दाखवा ना कुठे? मग ते तुम्ही नाटक सादर करा तेव्हा मी दाखवेन, नाटकाच्या वेळेला दाखवेन. आता मीच आहे. पण जेव्हा मी अभिनय व्यक्त करतो तेव्हा मी तो नसतो, मी तो अभिनेता असतो. त्यावेळेला ते रूप मी धारण करतो. याप्रमाणे नटाशीच अर्पिती असं त्याने वर्णन केले. याप्रमाणे भगवान हा वेगवेगळ्या भूमिका धारण करतो. तो या विश्वामध्ये कधी गायक, कधी कलाकार, कधी चित्रकार, कधी संगीतकार, हा जसा वेगवेगळ्या रूपामध्ये प्रगट होतो तसा भगवान प्रगट होतो. सदसदात्मिका, सत आणि असत. सत म्हणजे भगवंताचं तत्व, हे सत्य स्वरूप आहे म्हणून ते सत आहे. आणि असत म्हणजे मायेचं तत्व आहे. या दोन जेव्हा गोष्टी एक होतात तेव्हा विश्व निर्माण होतं. नुसती माया विश्व निर्माण करू शकत नाही आणि नुसता ईश्वरही विश्व निर्माण करू शकत नाही. मग ईश्वर का नाही करत? का नाही करत म्हणजे तो निर्गुण, निराकार, निर्विकार आहे, तो ब्रह्मतत्व आहे. मग ब्रह्मतत्व विश्व निर्माण नाही करणार, त्याला मायेचं साह्य पाहिजे आणि मायेला ब्रह्माचं साह्य पाहिजे. कारण त्यामध्ये चेतनता, चैतन्य गुण कुठून येणार आहे? सगळे जड आहेत, बाकी सगळ्या गोष्टी जड आहेत. त्यामुळं ते म्हणतात माया नाम महाभाग, यालाच माया म्हणतात. हे विदुरा, माया म्हणजे काय? हे विश्व प्रगट होणं, सदसदात्मिका, भगवंताची सत आणि असत रूपाची जी शक्ती आहे त्याला माया म्हणतात. सवा एतस संद्रष्टुः. आणि भगवान काय करतात? फक्त पाहतात म्हणे. फक्त हे ब्रह्म काय करतं? आपल्या डोळ्याने पाहिलं की तिथे व्यक्ती निर्माण होते. पाहिल्याबरोबर माया समोर येते. त्यांनी पाहिलं की जग निर्माण होतं. त्यांनी ऐकलं की जगाला ऐकू येतं. ते चालले की जग चालू लागतं. त्याला संवेदना, त्याने स्पर्श केला की जगामध्ये वायू निर्माण होतो. कारण वायूचं तत्व स्पर्श आहे. त्यामुळं माया नाम महाभाग वेदम निर्ममे विभू कालवृत्त्यातु मायायाम. आणि मग ही कालवृत्त्यातु मायायाम, काल हे मायेचं स्वरूप आहे. काल म्हणजे टाइम, टाइम हा जो फॅक्टर आहे. काल तत्व जे आहे ते काल तत्व मायेच्या निमित्ताने प्रगट होतं आणि गुण, माया ही गुण धारण करते म्हणून त्याला गुणमयी माया असं आपण म्हणतो. पुरुषेण आत्मभूतेन वीर्यमादस्त वीर्यवान. आणि भगवंताचं जे शक्ती तत्व आहे ते या ठिकाणी त्याचे विभाग होतात. हे काल माया निर्माण होते. माया तत्वापासून महत्त्व निर्माण होतं. महत्त्वापासून अहंकार, अहंकारापासून तन्मात्रा, शब्दरूप रसगंध स्पर्श. नंतर त्या तन्मात्रेतून आकाशादी सगळे पंचमहाभूत निर्माण होतात. त्यानंतर पंच ज्ञानेंद्रिय, पंच कर्मेंद्रिय, त्यांच्या देवता आणि सगळं विश्व अशा पद्धतीने संचालित होतं. याप्रमाणे कारण, कार्य आणि कर्ता अशा 3 गोष्टी आहेत. याचं कारण म्हणजे दशेंद्रिय आणि मन हे त्याचं कारण आहे, हे अध्यात्म आहे. कार्य हे अभिभूत आहे म्हणजे सृष्टी हे कार्य आहे. आणि कर्ता हे अधिदैवत म्हणजे भगवान त्याचा कर्ता आहे. म्हणून कर्ता भगवान आहे, कार्य हे विश्व आहे आणि कारण दशेंद्रिय आणि मन आहे. काल मायांश योगेनं, याप्रमाणे काल ही मायेचा अंश धारण करून भगवत वीक्षितम नभाः. प्रत्येक ठिकाणी
त्यांनी भगवंतानी पाहिलं आणि काय निर्माण झालं याचं वर्णन केलेलं आहे. भगवंतानी कोणाकोणाकडे पाहिलं आणि काय निर्माण झालं. भगवंतानी पाहिल्याबरोबर नभ तन्मात्रा, शब्द तन्मात्रेतून नभ निर्माण झालं. त्यानंतर रूप तन्मात्रेतून अग्नी निर्माण झाला. त्यानंतर स्पर्श तन्मात्रेतून वायू निर्माण झाला. गंध गुणातून पृथ्वी निर्माण झाली. अशा पद्धतीने हे पंचमहाभूत निर्माण झाले. नाना श्वास क्रियानिशाह प्रोचो प्रांजलो विभूम, याप्रमाणे हे सगळे प्रगट झाल्याबरोबर सर्वांनी भगवंताची स्तुती करायला सुरुवात केली. आणि भगवंताची स्तुती या ठिकाणी सगळ्या देवांनी, ज्या सगळ्या इंद्रिय देवता आहेत, या सगळ्या इंद्रिय देवतांनी भगवंताची स्तुती केलेली आहे. त्यासाठी जवळपास त्यांनी 20 श्लोक खर्च केलेले आहेत स्तुतीसाठी. त्यानंतर विराट पुरुष या ठिकाणी निर्माण झालेला आहे. इति तासाम स्वशक्तीनाम, अशा पद्धतीने भगवंतांनी स्वतःच्या शक्तीनं हे व्यापक स्वरूप, विराट स्वरूप प्रगट केलं. कालातून प्रकृती आणि प्रकृतीतून विकृती, विकृती म्हणजे विकार. अशा पद्धतीने काल संज्ञाम तदान देवीं बिभ्रत शक्ती मरुक्रमः. काळ हा सगळ्याचं उत्तर आहे. आपण पहा ना, कोणत्याही गोष्टीला काळ हेच उत्तर, औषध आहे. एखाद्याला खूप दुःख झालं, का काळ जाऊ द्या, दुःख कमी होईल. काळ म्हणजे काय, मलम आहे का? हो, काळ म्हणजेच मलम आहे, काळ म्हणजेच औषध आहे. काळ हे प्रत्येक गोष्टीचं उत्तर आहे. आपण म्हणतो फारच आमच्या जीवनामध्ये सुख कधी मिळेल, ते म्हणतात थांबा ना, चक्रवत परिवर्तन ते दुःखानिव सुखानिव. चक्रवत परिवर्तन ते, कालिदासाने सुद्धा मेघदूतामध्ये हेच सांगितलंय की शेवटी चक्र आहे, काल चक्र आहे. जी आरी समोर येते त्याला आपल्याला सामोरं जावं लागतं. दुःखाची आरी समोर आली की दुःख आहे, त्यानंतर सुख येणार, पुन्हा दुःख येणार. चक्रवत परिवर्तन ते. याप्रमाणे हे चक्रवत चाललेलं आहे. कालचक्र आहे आणि कालचक्र, त्या कालचक्रात आपण आहे. कालचक्रात असल्यामुळेच आपण मायेच्या स्वाधीन आहे. भगवान मायेच्या स्वाधीन नाही, कारण तो काळचक्राच्या पलीकडे, त्याच्याद्वारे चक्र फिरतं. तो चक्र फिरवणार आहे आणि आपण फिरले जाणार आहेत. ज्याप्रमाणे एखाद्या त्या पाळण्यामध्ये आपण बसतो, रहाट पाळण्यामध्ये, आणि रहाट पाळण्यामध्ये बसलं की तो रहाट पाळणा सुरू करतो. मग खाली वर आपण फिरत राहतो. आणि जो रहाट पाळणा चालवणार आहे तो तिथं बटन दाबतो. तसा भगवान हा रहाट पाळण्याचं बटन दाबणार आहे आणि आपण त्याच्यात बसलेलो आहोत, तेव्हा त्याच्या इच्छेने आपण फिरत आहोत. म्हणून ते म्हणतात भगवंतानी काळ रूपाची ही जी चक्रांकित गती सुरू केलेली आहे, त्यामुळे तो गतिमीश्वरा, ही गती म्हणजेच माया आहे. प्रसुप्त लोकतंत्राणाम, जेव्हा भगवंताच्या मध्ये हे सगळे आत्मे शांत पहुडलेले होते. एकाने विचारलं, का हो? म्हणले, भगवंताच्या मध्ये हे सगळे आत्मे प्रलयाच्या वेळेला असतात, मग ते मुक्त झाले ना? मुक्तच झाले, कारण देवाच्या रूपात गेले म्हणजे मुक्त झाले. त्यांनी उत्तर दिले, नाही, ते मुक्त नाही झाले. म्हणजे का? देवाच्या रूपात गेले, हो गेले, पण पुन्हा त्यांच्या कर्माने ते पुन्हा जन्माला आले. कारण त्यांचं कर्म काय नष्ट होतं का? कर्म नष्ट होत नसतं, कर्म संपत नसतं. तुम्ही केलेलं कर्म शेवटपर्यंत शिल्लक राहतं, किती प्रयत्न करा. हे लोखंडाचा जो बाण आहे, म्हणजे लोखंड हे ज्या सांबाच्या आपल्या साडीमधून पडलं ब्राह्मणाच्या शापाने, त्या लोखंडाचं किती चूर्ण केलं, खूप चूर्ण केलं, पीठ केलं, सगळं झालं, पण शेवटी तेच मारक ठरलं. का? नष्ट होत नसतं, त्याचा परिणाम तुम्हाला भोगावाच लागतो. मग त्याचं पीठ करा, कूट करा, फेकून द्या, समुद्रात टाका, बाण करा, शेवटी ते सगळं घडून येतच असतं. आपल्याला आपल्या आकलनाच्या पलीकडच्या गोष्टी आहेत. म्हणून ते म्हणतात की आपण भगवंतामध्ये जरी एकरूप राहिलो, पण आपल्याला ज्ञान नाही की हा भगवंत आहे. म्हणून त्यांनी उत्तर असं दिलंय की काशीला मृत्यू झाला म्हणजे माणसाला
मोक्ष मिळतो असं म्हणतात. काश्यान मरणान मुक्तीही, काश्यान मरणान मुक्तीही, काशीला मृत्यू झाला म्हणजे मुक्ती मिळते. मग तुम्ही म्हणाल का हो काशीमध्ये, काशीच्या गंगेमध्ये असलेले मासे हे मुक्त व्हायला पाहिजेत का? ते काशीतच आहेत, गंगेतच आहेत. मग गंगेत जन्मही गंगेत आहे, मृत्यू गंगेत आहे, मग मुक्त झाले का? ते म्हणे नाही झाले. का नाही झाले? त्यांना माहित नाही की ही गंगा आहे. त्या माशांना हे ज्ञान नाही की आपण काशीत आहोत आणि ही गंगा आहे. हे ज्ञान असेल तरच मुक्ती. ज्ञानान मोक्ष, ज्ञानानेच मोक्ष आहे. अज्ञानात मोक्ष नसतो. म्हणून भगवंतामध्ये आम्ही सगळे जेव्हा प्रलयामध्ये एकरूप होतो तेव्हा आपल्याला मोक्ष मिळत नाही. पुन्हा पुन्हा आपले कर्म कायमच राहतात. म्हणून प्रसुप्त लोकतंत्राणाम, लोकांचे जे प्रसुप्त म्हणजे झोपलेले, आपण झोपलो म्हणजे काय? कर्म झोपलं का आपलं? नाही, कर्म जागच आहे. आपण झोपलो, कर्म जाग आहे. जागृत झालं की आपले व्यवहार सुरू होतात. कालचं आपल्याला आठवत नाही का? झोपलं म्हणून काय झालं? विसरलं का कालचं केलेलं कर्म? नाही विसरलं. तसं झोपेतून उठून जसं आपण कालचं आठवण ठेवतो त्याप्रमाणे मागच्या कर्माचं पुन्हा आपल्याला कार्यरूपाने आपल्यामध्ये प्रत्येक गोष्ट करण्याची प्रवृत्ती येतच असते. ते कर्मच आपल्याला प्रेरणा देतं, असं कर म्हणून. म्हणून ही प्रेरणा कर्माची आहे. ती प्रसुप्त लोकतंत्राणाम निशाम्य गतिमीश्वरः काल संज्ञां देवीं बिभृत शक्ती मरुक्रमः. त्रयोविंशति तत्वानाम, 23 तत्व आहेत. 23 तत्व कोणते? तर यामध्ये 5 4 गट करायचे. एक पंचमहाभूत, पंच तन्मात्रा, पंच ज्ञानेंद्रिय आणि पंच कर्मेंद्रिय असे झाले 20. त्यामध्ये मन, अहंकार आणि महत्त्व असे झाले 3 म्हणजे 23. हे 23 तत्व एकत्र आले. निर्मिती म्हणजे काही नाहीये. निर्मिती म्हणजे एकत्र येणं म्हणजे निर्मिती. आणि म्हणून जन्म हा विकृती मानलाय आणि मरण ही प्रकृती मानली. एकत्र आलं तो जन्म झाला. जेव्हा आपण माठ तयार करायचा असं म्हणजे पाणी आणलं, त्याचप्रमाणे माती आणली, ते चाकावर ठेवली, तो कुंभार आला, ह्या सगळ्या गोष्टी आल्या, मग घडा तयार झाला. म्हणजे या सगळ्या गोष्टीचा एकत्रीकरण झालं. युगपद शब्द वापरला. युगपद म्हणजे त्यांचं एकत्रीकरण, संयुग, एकत्रीकरण. हे सगळ्यांचं एकत्रीकरण. 23 गोष्टी एकत्र आल्या बरं का, एक नाही. एक आपल्याला पंचगव्य करायचं असलं तर आपली फेंफे उडती. काव गोमूत्र कुठून आणायचं आणि दूध, त्यानंतर शेण कुठून आणायचं. पंचगव्यातले 5 गोष्टी, तूप आहे, दूध आहे, गाईचं गोमूत्र आहे, शेण आहे, या सगळ्या गोष्टी 5 एकत्र आणताना आपली नाकी 9 होती. इथं 23 तत्व एकत्र आलेत. पंच ज्ञानेंद्रिय, पंच कर्मेंद्रिय, पंच तन्मात्रा आणि पंच महाभूत हे 20 आणि मन, अहंकार आणि महत्त्व हे 3. हे 23 एकत्र आले. याला युगपद शब्द वापरलाय. त्रयोविंशति तत्वानाम गणम युगपदा विशत. हे सगळे एकत्र आले, त्यांचं संघटन झालं 23 लोकांचं. आणि 23 लोकांचं संघटन झाल्याबरोबर भगवंत म्हणाले, आले का सगळे? म्हणजे आले. मग आता मी माझं स्वरूप त्याच्यात शिरवितो, मी माझं रूप त्याच्यात टाकतो. झालं 24वं. ते 24वं तत्व म्हणजे या ठिकाणी भगवंताचं तत्व आहे. आणि हे 24वं तत्व सूक्ष्म रूपाने भगवंताने प्रवेशित केलं आणि मग आपल्याला चैतन्य प्राप्त झालं. महाराज, आपलं जे चैतन्य, आपलं जे शरीर आहे गर्भामध्ये असलेलं, ते कसं तयार होतं? भगवंताचा चैतन्य रूपी प्रवेश झाल्याशिवाय आपल्याला जाणीव निर्माण होत नाही. आणि म्हणून सोनुप्रविष्टो, भगवान अनुप्रविष्ट होतो आणि भगवान चेष्टा रूपेण तम गणम. त्या गणामध्ये 23 तत्व एकत्र आले, त्यांचे एकत्र असा जुमडा तयार झाला. म्हणजे भगवंत स्वतःचं अस्तित्व त्यात सूक्ष्म रूपाने टाकतो की ताबडतोब त्याच्यातून भिन्नम संयोजयामास. हे सगळे भिन्न भिन्न आहेत, पण संयोजयामास
सगळे वेगवेगळे लोक आहेत, सगळ्या वेगळ्या जातीचे, वेगळ्या धर्माचे, वेगळ्या याचे, पण वारीला कशी एकत्र येतात? अहो म्हणले विठ्ठलाकडे जायचे, ही जी प्रवृत्ती आहे त्याप्रमाणे इथं सगळे वेगळे आहेत. इथे अग्नी तत्व वेगळे, वायू तत्व वेगळे, पृथ्वी तत्व वेगळे, सगळे वेगवेगळे आहेत. कोणाशी कोणाचा काही संबंध नाही, पण ते बिचारे सगळे एकत्र आलेत. ते म्हणतात भिन्नम संयोजयामास सुप्तम कर्म प्रबोधयन. सुप्त झालेलं जे कर्म आहे, झोपलेलं जे कर्म आहे आणि झोपलेला जागा झाला. झोपलेलं कर्म आहे, एकदम जागृत अवस्था आली. एखादा झोपलेला असतो, तो जागा होणारच आहे ना कधी ना कधी. आपण कशावरून म्हणतो अहो झोपलाय तो, जागा होईल ना. निद्रावश आहे म्हणजे तो जागा होणार आहे, कारण त्याच्यामध्ये चैतन्य आहे. नाही तर मग मृत्यू पावलेलाही झोपलेलाच दिसतो आणि जागृतही झोपलेला, जो चैतन्यमयी पुरुष आहे तोही आपल्याला झोपलेला, झोपेच्याच अवस्थेत दिसतो. पण दोघे सारखे आहेत का? म्हणजे नाही, हा झोपलेला आहे आणि तो मृत्यू पावलेला आहे. कशावरून? तिथे चैतन्य नाही म्हणून तो मृत्यू पावलाय, हे असं म्हणू. त्याप्रमाणे प्रबुद्ध कर्म सुप्तम कर्म प्रबोधयन. सुप्त असलेलं कर्म त्याला प्रबोधित करावं लागतं. मात्र प्रबोधित करावं लागतं म्हणजे जागृत करावं लागतं. जागृत केल्याशिवाय या कर्माला प्रेरणा प्राप्त होत नाही. ही जागृतता दुसऱ्यांनी करावी लागते, ही प्रेरणा दुसऱ्यांनी द्यावी लागते. भगवान त्याला प्रेरक आहे. ही प्रेरणा कोणाची आहे? भगवंताची. सुप्तम कर्म प्रबोधयन. आपलं ज्याप्रमाणे संत तुकाराम महाराज संतच होते, पण ज्या वेळेला त्यांच्यावरती दैन्य परिस्थिती आली, बायको मेली, त्याचप्रमाणे मोठा भाऊ तोही निघून गेला, आई वडिलांचा मृत्यू झाला, गाई ढोरांचा मृत्यू झाला आणि जवळ काही राहिलं नाही, खायला सुद्धा काही मिळेना. अशा परिस्थितीमध्ये कुठे जावे आता, कुठं जावं, काय खावं, कुठं थांबावं हे कळत नव्हतं. अशा परिस्थितीमध्ये ज्या वेळेला त्यांना आदेश झाला नामदेवांचा, नामदेवे केले स्वप्ना माझी जागे, स्वये पांडुरंगे एवोनिया. नामदेवानी स्वप्नामधून त्यांना जागं केलं. आता हे कोणतं स्वप्न आहे? स्वतः पांडुरंग सोबत आले आणि एवढे अभंग कर म्हणून सांगितलं. त्याच्या आधी ते अभंग करत नव्हते, त्याच्या आधी ते कवी सोबत पांडुरंग आले. म्हणले किती सळ धरली, सळ. आपण रेशमी वस्त्र मोजताना सळ धरतो त्याप्रमाणे हे माप आहे. हे एवढं का अभंग करायचे तुला? शतकोटी अभंगाची नामदेवांनी संकल्प केलेला होता, तो तुला पूर्ण करायचा आहे. माझाच तू पुढचा अवतार आहेस. हे जेव्हा सांगितलं तेव्हा माझ्या त्यांच्या लक्षात आलं, अरे आपल्याला दुसरं काहीतरी करायचंय. म्हणजे हे काय झालं? सुप्तम कर्म प्रबोधयन. झोपलेले होते ते, पण जागृती आली. ही जागृती आल्याबरोबर नामदेवे केले स्वप्ना माझी जागे. त्यांना जागृत केलं आणि त्याप्रमाणे जे सुप्त अवस्थेत होतच आमच्याजवळ, पण सुप्त आपली शक्ती आपल्याला माहित नसते. लोकांनी सांगावं लागतं, अरे तुझ्यामध्ये सामर्थ्य आहे, लिही, कर. कृष्णदयाळराव जेव्हा त्यांच्या गुरुच्या सोबत उत्तर मानस यात्रा आणि दक्षिण मानस यात्रेला जात होते, त्यावेळेला त्यांचे गुरु त्यांना म्हणाले, अरे दशमस्कंदावर काहीतरी सांग, प्रवचन कर. ते म्हणले, मी काय करू? तू कर, तुला काय करायचंय? असं म्हणल्यावर त्यांनी करायला सुरुवात केली आणि त्यातून दशमस्कंदाचं चिंतन झालं, मनन झालं, अभ्यास झाला. सांगायचं असं की प्रेरणा ही दुसऱ्यांनी द्यावी लागते. तुझ्यात ते तत्व आहे, तुझ्यामध्ये ती क्षमता आहे, तुझ्यात ते सामर्थ्य आहे. सामर्थ्य आहे चळवळीचे, जो जो करील तयाचे. हे सामर्थ्य आपल्यामध्येच आहे. वन्नी तो चेतवारे, चेतविताच चेततो. अग्नीला एकदा पेटवा
पेटवल्यानंतर तो पेटेल, पण मी काय करू, मी नुसतं अग्नीला पेटून म्हणजे काय करू, मला हेच नाही मला तेच नाही, असे रडगाणे गाऊ नका. तुम्हाला कर्तव्य करायला प्रेरणा संत देतात, महात्मे देतात, साधू देतात, देव देतात. म्हणून ते म्हणतात सुप्तम कर्म प्रबोधयन. प्रबोध म्हणजे जाग करणे. आपण देवाला जाग करतो कार्तिक महिन्यात, ते देवाला उठा उठा पांडुरंगा आता भक्ता सांभाळी म्हणून देवाला जागा करतो. देव म्हणतो मी जागाच आहे, तू जागा हो, तू जागृत हो, तुझ्या मूळ स्वरूपाचा ज्ञान तुला प्राप्त होऊ दे. आपण म्हणतो मी जागाच आहे, तू जागा आहेस, पण तू देहालाच मी मानतोस. आत्मप्रवृत्ती तुझी, तुझ्या आत्म्याबद्दल तू जागृत नाहीस. म्हणून आत्मज्ञानाच्या दृष्टीने तू जागृत हो. तुझ्यामध्ये स्वतःबद्दलची मी कोण आहे, मी कोण आहे याचा विचार करत, मी देह नाही, मी आत्मा आहे, मी परमात्मा आहे याचा विचार तू कर, तरच तुझ्या आत्मस्थितीला तू जागा हो. म्हणून ते म्हणतात असं सुप्त असलेलं कर्म त्याला प्रबोधित करावं लागतं, जागृत करावं लागतं. आणि जागृत केल्याशिवाय माणसाला जाग येत नाही. दुसऱ्यांनी कोणीतरी उठवावं लागतं, दुसऱ्यांनी कोणीतरी सांगावं लागतं, कारण स्वतःला स्वतःबद्दलचं अज्ञान असतं. म्हणून दुसऱ्यांनी ते ज्ञान द्यावं लागतं. पुढे त्याचं विवरण देणारच आहे चतुर्थ स्कंधात की हंसेन प्रतिबोधिता. एका हंसाने दुसऱ्या हंसाला प्रतिबोधित करावं लागतं, एकाने दुसऱ्याला सांगावं लागतं, त्याच्याशिवाय हे कळत नाही. प्रबुद्ध कर्मा दैवेन. आणि हे त्रयोविंशतिकम गणाः, त्रयोविंशतिको गणाः, 23 तत्वामध्ये भगवंताने प्रवेश केला आणि त्यातून हिरण्मय अंड प्रगट झालं. हे अंड कितीतरी वर्ष तसंच होतं, त्यामध्ये तसंच राहिलं. बिभज्यमात्मनाम एकदा दशधा त्रिधा. आणि यामध्ये जी शक्ती होती ती आधी 3 पद्धतीने, आधी 1 मग 10 आणि मग 3 अशा पद्धतीने विभागली गेली. 1 म्हणजे हृदय रूपाने, 10 म्हणजे प्राण रूपाने आणि 3 म्हणजे आध्यात्मिक अधिदैविक आणि अधिभौतिक रूपाने ही विभागली गेली. त्यानंतर वाचा स्वांशेन वक्तव्यम आणि मग एक 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 शक्तीचं विवरण त्यांनी करायला सुरुवात केलं. की पहिल्यांदा काय झालं ते म्हणतात, विश्वाच्या रचनेमध्ये महत्त्वादी अधिपती असणारा भगवान त्यांनी या वृत्तींना जागृत केलं, चेतना रूप त्यामध्ये प्राप्त करून दिलं आणि देवतांनी आपापलं स्थान तिथे प्राप्त केलं. मुख प्रगट झालं. मुख प्रगट झालं की अग्नी तिथे येऊन बसला. त्यांनी वाचा रूपाने, वाणी रूपाने तो तिथे आला. वाचा स्वांशेन वक्तव्यम, तिथून बोलणं सुरू झालं. म्हणजे ती शक्ती आली, अजून बोलणं नाही सुरू झालं, शक्ती आली. त्यानंतर टाळू आली, तिथे वरुण आला म्हणजे ओलावा आला. आधी घर तयार झालं आणि मग घरामध्ये लोक राहायला आले. त्याप्रमाणे आधी इंद्रिय निर्माण झाले आणि मग इंद्रियाच्या शक्ती आल्या म्हणजे देवता आल्या आणि देवता आल्याबरोबर त्यांच्या शक्ती आल्या. निर्भिन्न अश्विनो नासे, नाक निर्माण झालं, तिथे अश्विनी कुमार आले. त्याचप्रमाणे त्यातून गंध हे तत्व घेण्याच्या दृष्टिकोनातून ते सुरू झाले. त्यानंतर त्वष्टा आला. निर्भिन्ने अक्षिणी त्वष्टा, अक्षिणी म्हणजे नेत्र आले आणि तिथे सूर्याने प्रवेश केला. आणि त्याप्रमाणे विराट मध्ये त्वचा उत्पन्न झाली आणि तिथे वायूने प्रवेश केला. कर्णावस्थ विभिन्नो देशने निर्भिन्न अभिमान त्या ठिकाणी आला. चंद्रमा आला मनाच्या ठिकाणी आणि चित्त निर्माण झालं, तिथे विज्ञान आलं. आणि शीर्ष्ण देव पद्भ्याम नखम याप्रमाणे सगळे अवयव, अवयवांच्या देवता
त्यांच्या शक्ती ह्या सगळ्या आल्या, पण बाहुभ्यां वर्तते क्षत्रम, आणि त्यातून एकेकामधून एक एक गोष्टी निर्माण झाल्या. अशा पद्धतीने ते म्हणतात भगवंताचं हे विराट स्वरूप याचे विवरण तुला मी केलं. आणि हे हजारो वर्ष हे अंड, सुवर्णमय असलेलं अंड पडून राहिलं. अहम चान्नम इमे देवास तस्मै भगवते नमः, याप्रमाणे हे भगवंताच्या व्यापक तत्वाचे विवरण त्यांनी केलं. क श्रद्धयादुपाकर्तुं योग माया बलोदयम, याप्रमाणे हे भगवंताच्या व्यापक शक्तिरूपाचं वर्णन आणि धर्माची मूळ सिद्धी ही कशातून प्राप्त होते, तर आपण जेव्हा धर्म हा सेवा रूपाने करतो, सेवा ही खरी सिद्धी आहे. कारण सेवेतूनच आपल्याला भगवंताचा खरा लाभ होतो. म्हणून ते म्हणतात की तस्याम जातः पुरा शूद्रो यदृत्या तुष्यते हरिही, म्हणून शूद्र वृत्ती, त्यातून ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र
तरच आम्हाला त्याचा अर्थ कळू शकतो, अन्यथा नाही. म्हणून ते म्हणतात की जीवाची जी गती आहे ती कशामुळे होते? त्याच्या कर्मामुळे होते. तो जो बद्धतेत अडकतो त्याच्या कर्मामुळे अडकतो. प्रत्येकाचं कर्मच त्याला बाधक आहे. म्हणून आपण सांख्य तंत्रम वा भगवत स्मृतम, नैष्कर्म्य म्हणजे कर्म करून त्यातून अलिप्त व्हा, तुम्हाला काहीच होणार नाही. कर्म करा, कर्म करायला विरोध नाही केला, संसार करायला विरोध नाही केला, पण त्यात लिप्त व्हायला विरोध केलाय. त्यामध्ये आपण जे स्वतःला झोकून देतो ते चुकीचं आहे. म्हणून ते म्हणतात आपण कर्म नैष्कर्म्य रूपाने केलं पाहिजे, ज्ञान प्राप्त केलं पाहिजे आणि भगवंताचं स्मरण केलं पाहिजे. हे जर केलं तर या सगळ्या बंधनातून आपल्याला मुक्ती प्राप्त होऊ शकते. याप्रमाणे आता 8व्या अध्यायामध्ये प्रत्यक्ष ब्रह्मदेव कसे निर्माण झाले आणि त्यांची उत्पत्ती सांगितल्यानंतर मग ही सांख्यायन यांच्यापासून म्हणजे जी संकर्षणापासून निर्माण झालेली दुसरी परंपरा आहे, सनतकुमार, सांख्यायन, पराशर वगैरे, त्यांच्या परंपरेचं वर्णन जे करतील आणि त्यातून व्यापक स्वरूपाच्या तत्वज्ञानाची ब्रह्मदेवाने केलेली स्तुती याचे जे विवरण करतील तो सगळा भाग उद्याच्या चिंतनामध्ये सांगण्यात येईल. हरे नमः. पुंडली गवर्धे हर विठ्ठल, सीताकांत स्मरण. जय जय राम. पार्वती पते हर हर महादेव. श्रीमज्जनार्दन गुरुमूर्तये नमः. हरे राम.